तुम्हाला पण अशी पाण्याची बॉटल उचलताना कोपऱ्यात जोरात दुखतं का? किंवा काही जड वस्तू उचलताना कोपरा खूप दुखतो? तर तुम्हाला टेनिस एल्बो नावाची कंडिशन असू शकते. आज आपण आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये टेनिस एल्बो या कंडिशन बद्दल डिस्कस करणार आहोत. मी डॉक्टर सारिका कटकुरी, फिजिओथेरपिस्ट, बोरिवली कल्पतरू फिजिओथेरपी क्लिनिक मध्ये प्रॅक्टिस करते. तर आपला प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकर मध्येही दिसून आला होता आणि बरेच काळ त्याची ट्रीटमेंट चालू होती. तर नक्की टेनिस एल्बो म्हणजे काय? तर आपले जे स्नायू टेंडन्स ज्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, कोपऱ्याच्या जवळ एक टेंडन्स असतात ज्याच्यामध्ये सूज येते किंवा ते टेंडन्सचा जो ओरिजिनल शेप आहे तो बिघडला जातो, ज्यामुळे त्यांचं नॉर्मल फंक्शनिंग जे आहे, जे ते काम करू शकतात नॉर्मली, ते आता सूज आल्यामुळे ते फंक्शन करू शकत नाही. कोणते फंक्शन्स? फॉर एक्झाम्पल, एका नॉर्मल व्यक्तीला घरी काय काय अडचण येऊ शकते, जसं आपण एक जड वस्तू, जसं एक साधं वस्तू बॉटल उचलण्यात त्रास होऊ शकतो. तर ज्या पण ऍक्टिव्हिटीज मध्ये तुमचा कोपऱ्याचा आणि मनगटाचा वापर होतो त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला दुखणार आहे, जसं की जड बादली उचलणे, पीठ मळणे, स्वयंपाक करणे, किंवा स्पोर्ट्स प्लेअर मध्ये जेव्हा क्रिकेटर्स बॅटिंग करतात, टेनिस खेळतात, जिकडे पण एल्बो आणि रिस्टचा वापर होतोय, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला दुखणार आहे. ओके, तर नक्की ह्याची ट्रीटमेंट काय असते? तर आधीच्या काळी अशा कंडिशन मध्ये फारसा रेस्ट पिरियड दिला जायचा. म्हणजे सांगितलं जायचं की त्या कोपऱ्याला तुम्ही हालचाल देऊ नका, तिकडे एक ब्रेस बांधा, टेनिस एल्बो ब्रेस म्हणतात त्याला, ब्रेस बांधून ठेवा आणि त्या भागाचा वापर जास्त करू नका. पण कालांतराने आपल्याला रिसर्चने कळलं आहे की त्याला रेस्ट पिरियड देऊन त्या टेंडन्स मध्ये फारसा फरक होत नाही, सूज कमी होत नाही, किंवा जो टेंडन्सचा बिघडलेला शेप आहे तो नॉर्मल होत नाही. फिजिओथेरपी ट्रीटमेंट मध्ये सुद्धा बरेच दिवस आपण त्याला एक अल्ट्रासाऊंड मशीन थेरपी द्यायचो, रेस्ट फेज द्यायचो, स्ट्रेचिंग द्यायचो, पण त्यानेही आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तर आता हल्लीच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स मध्ये ऍक्टिव्ह एक्सरसाइज करून किंवा ग्रेडेड एक्सरसाइज देऊनच त्या टेंडनला आपण बरं करू शकतो. ग्रेडेड एक्सरसाइज म्हणजे हळूहळू करून त्या एक्सरसाइजचा चॅलेंज वाढवणं, जेणेकरून ती एक्सरसाइज थोडी अवघड वाटेल. तसं केल्यानेच आपला जो टेंडन आहे, जो डिसऑर्गनाइज्ड आहे किंवा ज्याचा शेप बिघडला आहे, तो टेंडन एक नॉर्मल शेपवर यायला लागतो आणि मगच तो आपले नॉर्मल फंक्शन्स करू शकतो. तर आज आम्ही तुम्हाला एक सिंपल एक्सरसाइज डेमॉन्स्ट्रेट करणार आहोत, जे जनरली टेनिस एल्बो मध्ये केली जाते. पण त्या अगोदर हे लक्षात घ्या की कोणताही एक्सरसाइज करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या फिजिओथेरपिस्ट कडून गायडन्स घ्यायचा आहे. तुमची कंडिशन आधी व्यवस्थित डायग्नोज झाली पाहिजे, त्यानंतरच तुम्ही काही व्यायाम करायला पाहिजे. ओके, तर सिंपल एक्सरसाइज जे आपण करतो टेनिस एल्बो मध्ये, ते म्हणजे आपण रिस्ट एक्सटेन्शन, म्हणजे मनगटला वर आणणे. ओके, आणि ही आपण रेजिस्टेड करतो. रेजिस्टेड म्हणजे अगेन्स्ट फोर्स. ओके, तर आपण आपला स्वतःचा मॅन्युअल फोर्स लावू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता मनगट वर करताना आय कॅन यूज, मी स्वतःच्या हाताचा रेजिस्टन्स वापरू शकते. स्टॅटिक रेजिस्टन्स, याला आयसोमेट्रिक म्हणतात, तो करू शकतो. जसं तो अँगल फाइंड करायचा आपल्याला, जिकडे आपल्याला दुखतं आहे तो अँगल फाइंड केल्यावर त्या अँगलवर आपल्याला रेजिस्टन्स द्यायचा आहे आणि होल्ड करायचा आहे फॉर 20 to 60 सेकंड्स. ओके, तर सर्वात महत्वाची गोष्ट एक्सरसाइज करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला रेजिस्टन्स तेवढा दिला पाहिजे किंवा तेवढं लोड ऍड केलं पाहिजे, ज्याने आपलं कोपऱ्याचं जे टेंडन आहे तिकडे आपल्याला दुख जाणवली पाहिजे. बरेचदा आपण असा विचार करतो की दुखलं म्हणजे काहीतरी चुकतंय, पण जेव्हा आपण टेंडन एक्सरसाइजेस करतो, टेंडन रिपेअर साठी एक्सरसाइजेस करतो, तेव्हा दुख जाणवणं आवश्यक आहे. तुम्हाला कमीत कमी 50% दुख जाणवली पाहिजे त्या टेंडनला रिपेअर करण्याशिवाय. ते दुखलं तरच तुमचा टेंडनचा जो शेप आहे तो हळूहळू नॉर्मलला यायला लागणार आहे. तर आपण वेट्सने किंवा डंबल्सने एक्सरसाइज कसं करू शकतो ते आपण बघूया. तुम्ही सुरुवात अर्धा किलोने करू शकता. तुमच्यासाठी अर्धा किलो फार सहज असेल, म्हणजे ज्यात काही दुख जाणवत नाहीये, तर तुम्ही 1 किलो किंवा 2 किलोने सुरुवात करू शकता.
ओके, तर करायचं काय आहे, तुम्ही हात टेबलवर ठेवायचा आहे, तुमचं मनगट बाहेर आहे टेबलच्या आणि सिम्पली तुम्हाला असं मनगट वर आणि हळूने खाली आणायचं आहे. ओके, जेव्हा आपण मनगट वर आणतो तेव्हा आपले स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात आणि जेव्हा खाली नेतो हळूहळू कंट्रोलमध्ये तेव्हा आपले स्नायू आणि टेंडन लेंदन होतात, लांबल्या जातात. तर हे दोन्ही कॉन्ट्रॅक्शन्स आपल्याला महत्वाचे आहेत टेंडन रिपेअरसाठी. ओके, तर हे तुम्ही करायचं 15 ते 20 वेळा दिवसातनं 3दा. जसं तुम्हाला वाटायला लागतं की हे सोपं होतंय, काही दिवसांनी दुःख जाणवत नाहीये हे करताना, तर तुम्ही वजन वाढवायचं हळूहळू करून. मग तुम्ही 1 किंवा 2 किलोवर जाऊ शकता. त्यासोबतच हे लक्षात ठेवायचं की एक्सरसाइज झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटात ती दुःख गेली पाहिजे. जर बराच वेळ राहिली 2-3 तास किंवा दिवसभर, म्हणजे तुम्ही एक्सरसाइज जास्त प्रमाणात केली आहे, मग तुम्हाला नेक्स्ट टाइम वेट कमी करावं लागेल. जर तुम्ही 1 किलोने केली आहे तर अर्धा किलोवर यावं लागेल. तर कितपत तुम्हाला वजन वाढवायचं आहे हे तुमच्या फंक्शनल गोलवर अवलंबून आहे. म्हणजे जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, काही स्पोर्ट्स खेळत नाहीये, तर तुम्हाला तुमचा गोल असेल की तुम्ही घरातली कामं करता यावी, कुकिंग करता यावं, जड बादली उचलता यावी. जर तुम्ही हे एक्सरसाइज करून 1 किलोचं किंवा 2 किलोचं एक्सरसाइज करून तुम्हाला तुमची घरकामं व्यवस्थित करता येत आहेत पेन फ्री, म्हणजे तुम्ही रिकवर झाले आहात, मग तुम्हाला वजन वाढवायची गरज नाहीये. पण जर तुमचं गोल आहे स्पोर्ट्स खेळणे, जसं क्रिकेट, बॅटिंग करणे, टेनिस खेळणे, तर तुम्हाला तिकडे जास्त वजन यूज करण्याची आवश्यकता असेल. तर हे एक्सरसाइज मी तुम्हाला एकदम बेसिक दाखवली आहे. प्रत्येकासाठी एक्सरसाइज थोडीफार चेंज होऊ शकते तुमच्या गोल प्रमाणे. तर परत एकदा आपण लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही एक्सरसाइजचे प्रकार करण्या अगोदर आपल्या फिजिओथेरपिस्ट कडून कन्सल्ट करायचं आहे, कारण तुमची कंडिशन आधी नीट डायग्नोज झाली पाहिजे आणि तुमच्या कंडिशनला कोणता व्यायाम सूट होत आहे ते तुमच्या फिजिओ कडून बरोबर गायडन्स मिळेल. आणि दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं, एक्सरसाइज करताना जर तुम्हाला दुखत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही दुखण्याला घाबरू नका. दुखण्यानेच तुमचा टेंडनचा जो नॉर्मल शेप आहे आणि नॉर्मल फंक्शनिंग आहे ते परत येणार आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये काही लोअर एक्स्ट्रीमिटीज कॉमन कंडिशन्स डिस्कस करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड विथ अस.